हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत तुम्ही? तर परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज खूप दिवसाच्या नंतर मी सुट्टी घेतली आणि निवांत घरीच आहे मी आज. आणि घरी असल्यामुळं आज पूर्णपणे शूट मी घरचंच घेणार आहे, कारण की काही महिनेचपासून मी नाही ऑन, मला इंटरेस्ट बी नाही राहिलं. थोडं इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा इच्छा नव्हती माझी काही गोष्टी करायच्या, कारण की फक्त हे सुरू होतं माझं जॉबला यायचं. सकाळी गेलं की दिवसभर तेच झालं, तिकडचं काम, संध्याकाळी यायचं, आल्याच्यानंतर फ्रेश व्हायचं, खायचं आणि झोपायचं आणि दिवसभर रील स्क्रॉल करायच्या. थोडंसं जरी कामातून वेळ भेटला तरी पण. तर मग माझं कंटिन्युअसली असंच होतं 2-3 महिने सुरू. पण मग नंतर असं ठरवलं की ह्याच्यातून तेवढं आनंद नाही मिळते की ज्या गोष्टी ह्या करण्यातून मला मिळत होता. तर मग मी परत छोटीशी सुरुवात केली. मी इंस्टाग्रामला सांगित होतं, तर मग परत सुरुवात केली मी. आणि आज मी असा ब्लॉग घेणार आहे. आता इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येतील कुठल्याही टॉपिकवरती वेगवेगळ्या, जे माझ्या लाईफशी रिलेटेड असतील. माझ्या लाईफच्या छोटे मोठे मोमेंट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. माझ्याकडं थोडं बघू शकता मी वडिला सोडलं जॉबला आणि आत्ता मैत्रिणीला घ्यायला आले. मैत्रिणीला घेऊन म्हणजे रूमला घ्यायला आले मी. आज माझी सुट्टी आहे त्याच्यामुळं. मग तिला घेता तसंच भाच्याला पण घ्यायचं तिकडं. आता मी तिला घ्यायला आले. बघू शकता वरी राहते मी खाली थांबले तिला. चला बघूयात. दूध घ्या इकडं बोला थांबलाय. मी इकडं आले. आता गाडी लागली तिकडं थोडीशी, म्हणजे आमचा नाश्ता करून झालाय. तुम्ही बघू शकता मैत्रीण आले. आता आम्ही चहा बनवते. इकडं माझ्याकडे एकदा पोच दे छान. पाणी घेऊन जाते मी आता खाली, कारण की मला गाडी धुवायची माझी. खूप दिवस झालं गाडीला बघितलंच नाही. ऊन पडलं एवढं. चला, मस्त धुतलेली आहे गाडी आत्ता, बघू शकता तुम्ही. माझं आवरायचं राहिले आणखी. तुम्ही बघू शकता आत्ता मी फ्रेश झाले. म्हणजे सकाळपासून माझा पूर्ण दिवस कामामध्येच गेला आज. आणि आत्ता वाजले 5:30. हात दुखतोय माझा खूप दिवसाच्या नंतर. खूप दिवसाच्या नंतर मोबाईल पकडला हातात. आणि हो, ह्या फोनमध्ये माझ्या नवीन फोन घेतला का मी फेब्रुवारीमध्ये घेतला होता, 19 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर फर्स्ट ब्लॉग आहे माझा, म्हणजे मोठा जो लॉंग राहणार आहे ना, तर हा ब्लॉग आहे माझा, म्हणजे शूट केलेला मी पूर्णपणे. तुम्ही बघू शकता मी काय आराम केलेला नाही आहे. दुसरं छोटासा व्हिडिओ शूट केला, एक इंस्टासाठी एक व्हिडिओ शूट केला. आणि आराम माझा काही झालेला नाही आहे. सकाळपासून गाडी पार्किंगला लावलेली. आता बाहेर जाते मी, काहीतरी फळं घेऊन यावं म्हणलं. आम्ही चहा प्यायला आले आता इकडं, कारण की माझं वातावरण असं झालं आहे आणि मला घरी चहा प्यायची इच्छा नव्हती, करायची इच्छा म्हणजे मन नव्हतं माझं, म्हणून मग मी बाहेर आली. तुम्ही बघू शकता आत्ता सामान आणल्यापासून आत्ता किती वाजले गं? 10:30 वाजता जेवण बनवते. माझी बहीण म्हणेन दिवसभर सकाळपासून आज घरी येणं माहिती, मी सकाळपासून कामच करत होते आज पूर्णपणे, कारण मी झोप पण नाही घेतलेली आज. सो आत्ता खिचडीचं बेत बनलं आहे आमचा, कारण की लास्ट ऑप्शन आपल्याकडे तेच असते. काय नाही खायचं नसेल काही दुसरं बाहेरचं, तर मग खिचडी बनाने का. ॲक्च्युली आजकाल मी खूपच जास्त किचनकडे असते, कारण की आता लावायचं असं लसूण कुठल्याला कट्टा बारीक केलेला लसूण टाकायचा असतो. मग असं मिक्स करायचं मस्तपैकी त्याला. माझ्या खिचडीची रेसिपी तुम्हाला सांगते, तोंडी सांगते. मस्त टोमॅटो घ्यायचं, एकदम हिरवी मिरची घ्यायची, लसूण घ्यायचा, खूप सारा लसूण अद्रक घ्यायची, नंतर कांदा घ्यायचा, बटाटा घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, सगळं चिरायचं व्यवस्थित धुवून. नंतर मॅगी मसाला, थोडीशी मिरची पावडर, मीठ, हळद मिक्स करायची एकत्र. मी जसं केले तशी वेळ दाखवत मी तुम्हाला. असं मिक्स केले मी सगळं याच्यामध्ये. ॲक्च्युली दुसरं भरू शकत नाही मी, माझी अशी स्टाईल बनवायची थोडीशी. ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी मला भरपूर भांडे आणून द्या, कारण की माझ्याकडे भांडे कमी आहेत. एकटा जीव सदाशिव आहे माझा. आता टाकायचं त्याच्यामध्ये सगळं मिक्स झाल्याच्यानंतर, ते व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर सगळं टाकून द्यायचा. मॅगी मसाला, मिरची पावडर, हळदी पावडर आणि मीठ, त्याला मस्त मिक्स करायचं. थोडंसं मसाला भाजून द्यायचा व्यवस्थित, म्हणजे परतू द्यायचा मसाला व्यवस्थित. कोथिंबीर ठेवली, नंतर टाकायची वरून. आता मस्त पैकी शिजलेला आहे, म्हणजे भाजलेला आहे व्यवस्थित. मग आता त्याच्यात टाकायचं पाणी. शेंगदाणे टाकले याच्यात, शेंगदाणे टाकायचे नाही. मस्त त्याला शिजू द्यायचं. वरतून टाकायची अशी कोथिंबीर.
तुम्ही बघू शकता कशी टाकायची कोथिंबीर हातला. बस बाकीची फेकून द्यायची अशी खाली राहिला असेल ते. ओ बघा अशी टोमणे मारते मला. 10:30 वाजलेत, भूक लागली. मग सांगायचंच ना मला आधीच नुसती मिरचीची कर म्हणून. नाही तर बाहेर खाऊन यायचं. ॲक्च्युली तुला माहिती आहे मला उशीर होणार आहे. अगं माझा जीव गेलाच दिवसभर काम करून करून ग. थोडं तरी हे करायचं पूर्ण. मग खायचीच ना. ऊत किती फुकट पाणीपुरी खावायला दाजी खायची. आता आपण तांदूळ कशात घ्यायचे पण. आता मी खिचडी टाकली, त्याच्यात तांदूळ टाकले, शेंगदाणे टाकले, मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलं आणि त्याला झाकण लावले. तर आता काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की चष्मा लावून स्वयंपाक कोण करते. तर माझा असं पॉईंट आहे की मला खूपच जास्त त्रास व्हायला डोळ्याला, खूपच जास्त. मी सांगू पण शकत नाही कोणाला, कारण की मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. तर त्याच्यामुळं रील स्क्रॉल करण्यामुळे हे जास्त प्रॉब्लेम होतो डोळ्यांना. त्याच्यामुळे ना म्हणजे कुठून तोंड घेऊन जर म्हणले जास्त त्रास व्हायला लागला चष्मा लागून पण. आता घरचे तर त्याच्यामुळे मी चष्मा घातला आत्ता, कारण की मग अशी भांडे आवरत होते मी तर मला गरगरत होतं जराशी, म्हणजे डोकं पुन्हा गरगरायला लागलं, कारण की चष्मा कंटिन्यू लावायच लागते आता मला असं वाटायला लागले. आणि लावल्याच्या नंतर जरा कमी त्रास व्हायला लागलाय. मी एक छानसं गाणं म्हणते आणि मग इंस्टाला टाकते. ते खाली ठेवायला लागले. इथं जर त्यांनी माझी कढई आणि जर तवा बघितला असेल भाकरीचा तर मला नावं ठेवते ना बस घासते का नाही भांडे मिठे. तर तसा विषय काहीच नाही. ते काळाच आहे, त्याला किती पण घासलं तरी माझ्यात तेवढं बळ नाही त्याला पांढरं काढायचं, म्हणून मी तसं आहे तसंच ठेवते. सो मला एक गोष्ट सांगायची होती. अजून काय सांगायची होती? मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. हां, आमच्या घरून माझ्या वडिलांनी आम्हाला घरची शेतीत ह्या वर्षी पिकवलेली बाजरी आणि गहू दिलेत. दाखवू का माझ्या थोडेसे गहू? तुम्ही बघू शकता, दिसत असतील तर थांबा मी दाखवते तुम्हाला. एकदम एवढे भारी आहेत ना, विशेष हार्ड आहे. म्हणजे आम्ही दळण आणलं ना त्याचं मस्त येतात एकदम चपाट्या, माहिती का, प्रॉपर म्हणजे शेतातले आहेत ना. सॉरी, आय एम सो सॉरी, खरंच बघितलं नाही मी, म्हणजे चुकून पडलं त्याच्या साईडला. सांडली ग बाळा, चुकून सांडली मला. सो ही बाजरी गावरान म्हणतात आमच्या गावाकडे. आमच्या बीडला गावरान प्रकारे हा, गावरान आणि गावठी दोन. इकडे गावठी म्हणतात, गावरान आमच्या गावाकडे म्हणतात. तर पुण्यातल्या लोकांसाठी गावठी बाजरी आणि आमच्या बीडच्या लोकांसाठी गावरान बाजरी. तर तुम्ही बघितलं सकाळपासून आज ब्लॉग शूट केलेला आहे मी, पूर्णपणे बघितलेला ब्लॉग आहे. आता संध्याकाळचे 11 वाजत आहेत आणि आता आम्ही खायला घेतले, कारण खिचडी बनवली होती, तुम्ही बघितली ती खिचडी नाही दाखवू शकत कारण ती मोठ्या ह्याच्यात घेतली त्या मावशीने. सो आता ह्या ब्लॉगचं मी एंड करते आणि लवकर भेटूया आपण नवीन ब्लॉग, आणि खरंच लवकर भेटूया ह्या वेळेस, कारण की मी आता मागच्यासारखं अंतर नाही देणार, किंवा माझ्या जरी लाईफमध्ये काही वेगळे प्रॉब्लेम असेल तरी मी ह्याच्यासाठी खंड नाही देणार ह्या व्हिडिओजला वगैरे. हे कंटिन्यू करणार आहे मी. हात हालते खूप जास्त, दुखतो यार, सवय मोडली ना खूपच दिवस झालं. तर आता मी जेवण करते आणि ह्या ब्लॉगचा एंड करते. लवकरच भेटेन नवीन ब्लॉगमध्ये. बाय.